नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, वटपौर्णिमा जवळ आली आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतात. परंतु बऱ्याच जणांना बरीच प्रश्न या दिवशी पडत असतात, जसं की गर्भवतींनी पूजा करावी का, नैवेद्य काय दाखवायचा, साडी नवीनच असावी का, मासिक धर्म असेल, सुतक असेल तर पूजा करता येईल का, त्याचप्रमाणे गर्भवती महिलेनी ओटी भरावी का, त्याचप्रमाणे जर का घराजवळ वडाचं झाड नसेल तर पूजा कशी करावी, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशी प्रश्न कव्हर करणार आहोत. हिंदू धर्मात वडाच्या झाडाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे. वडाचं झाड हे दीर्घायुष्यी मानलं जातं. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि आपलं सौभाग्य अखंड राहावं म्हणून प्रत्येक विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी करतात. यंदा वटपौर्णिमा 29 जून सोमवार रोजी साजरी केली जाणार आहे. वडाच्या झाडाची पूजा करताना उपवास कसा करायचा असतो तर पहा, या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास करतात आणि एकदा की वडाच्या झाडाची पूजा झाली की उपवास सोडतात. काही महिला संपूर्ण दिवसभर उपवास करतात आणि रात्री तो उपवास सोडतात. काही ठिकाणी निर्जला उपवास केला जातो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. आता सर्वात प्रथम या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा. आता बरेच जण या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करत असतात. मग पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही या दिवशी वडाच्या झाडाला देवांना दाखवू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना गूळ, हरभऱ्याची डाळ याचा देखील नैवेद्य दाखविला जातो. हरभऱ्याची मुठभर डाळ घ्यायची आहे आणि गुळाचा खडा घ्यायचा आहे, याचा देखील नैवेद्य दाखविण्याचा मान असतो. त्यानंतर या दिवशी नवविवाहित महिला नवीन साडी घालून वडाच्या झाडाची पूजा करत असते. मग आता प्रत्येकाने साडी ही नवीनच घातली पाहिजे का, तर असं म्हणतात, वडाच्या झाडाची पूजा करताना नवी कोरी साडी घालावी. आता प्रत्येक जण नवी साडी घेऊ शकत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी शुभ रंगाची नवीन साडी घेऊन ती तुम्ही घालून वडाच्या झाडाची पूजा करू शकतात. आता ज्यांना हे शक्य नाही त्यांनी त्यांच्या घरात जी पण काठपदराची असेल, नवी एखादी साडी असेल ती घालून तुम्ही पूजा करू शकतात. किंवा तुमच्या घरात एखादी साडी असेल परंतु ही साडी तुम्ही धुतलेली नसेल, खराब असेल, वापरलेली असेल, एखाद्या मासिक धर्मात घातलेली असेल, सुतकात घातलेली असेल, तर अशी साडी आपल्याला चुकूनही पूजा करताना घालायची नाही. मग तुम्ही अशा पद्धतीची साडी अगोदरच स्वच्छ करून धुवून ठेवू शकतात आणि ती साडी तुम्ही या दिवशी घालू शकतात. आता या दिवशी वडाची झाडाची पूजा करताना काही शुभ कलरच्या साड्या आपण नक्कीच घालू शकतो. मग त्यामध्ये लाल कलर, पिवळा कलर, हिरवा कलर, गुलाबी कलर या पद्धतीच्या कलरच्या साड्या आपण आवर्जून घालून पूजा करू शकतो. आपल्याला चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी नेसून वडाच्या झाडाची पूजा करायची नाही. आता यानंतर गर्भवती महिलांनी पूजा करावी का. बघा, जर का गर्भवती महिला असेल आणि तुम्हाला तुमचं जर का आरोग्य व्यवस्थित असेल, तुम्हाला जर का स्वस्थ वाटत असेल तर तुम्ही उपवास करून वडाच्या झाडाची देखील पूजा करू शकतात. पूजा करेपर्यंत तुम्ही उपवास धरायचा आहे, त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात. आणि जर का तुम्हाला उपवास निघत नसेल तर तुम्ही उपवास नाही पकडला तरी चालेल. तुम्ही फक्त वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. आता गर्भवती महिलांची ओटी ही अगोदरच भरलेली असते, त्यामुळे गर्भवती महिलांनी वटसावित्रीची ओटी भरायची नाही. त्याचप्रमाणे इतर महिलांची देखील ओटी भरायची नाही आणि इतरांकडनं देखील स्वतःची ओटी भरून घ्यायची नाही, कारण गर्भवती महिलेची ओटी ही अगोदरच भरलेली आहे. या वर्षी फक्त तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात. जर का तुम्हाला गर्दीत जाऊन वडाच्या झाडाची पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच वडाच्या झाडाचं चित्र एका कागदावर काढून त्याची तुम्ही मनोभावे पूजाही करू शकतात. आता या दिवशी पतीचं औक्षण केलं जातं. बऱ्याच ठिकाणी पतीचं औक्षण केलं जातं. मग हे कधी करावं. बघा, या दिवशी तुमच्या घरातील देवपूजा झाल्यानंतर, तुळशीची पूजा झाल्यानंतर तुम्ही पतीचं औक्षण करू शकतात. यानंतर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा केली तरी चालेल. आता बऱ्याच ठिकाणी पहा, वडाचं झाड घराजवळ नसतं.
मग अशा वेळेस वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून किंवा तोडलेली फांदी विकत आणून त्याची घरी पूजा केली जाते. बघा, वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून ती झाडापासून वेगळी झाल्यानंतर ती निर्जीव बनते आणि अशा ह्या निर्जीव झाडाची पूजा ही आपल्या शास्त्रात ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे शक्यतो जिथेही जवळ झाड असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूजा करू शकतात किंवा मग तुम्ही घरीच एका कागदावर वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याची पूजा केली तरी चालेल, ते देखील ग्राह्य धरलं जातं. तर बघा, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळालेली असेल. त्याचप्रमाणे आपण वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारत असतो, म्हणजेच 7 फेऱ्या मारून धागा गुंडाळत असतो, सुतगुंडी गुंडाळत असतो. काही ठिकाणी 5 प्रदक्षिणा घालतात, काही ठिकाणी 7 घालतात. मग आता 7च प्रदक्षिणा का घालायच्या? बघा, हिंदू धर्मात वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा मारण्याचे मुख्य कारण म्हणजे 7 जन्माच्या अखंड सौभाग्याची केलेली प्रार्थना. बघा, 7 प्रदक्षिणा हे 7 जन्माचे प्रतीक मानले जाते. पती पत्नीचे नाते 7 जन्मांपर्यंत असेच अखंडित राहावे यासाठी वडाला 7 फेरे मारले जातात. वडाचे झाड हे दीर्घायुषी असते, तसेच ते विशाल आणि मजबूत असते. पतीलाही असेच उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत केले जाते. आता त्याचप्रमाणे जर का महिलांना मासिक धर्म असेल तर पूजा करावी का? तुम्हाला जर का मासिक धर्माचा 5वा दिवस असेल तर तुम्ही डोक्यावरनं पाणी घेऊन घर स्वच्छ करून घरात गुलाबजल, गंगाजल, गोमतीर पाणी शिंपडून तुम्ही या दिवशी नक्कीच वडाच्या झाडाची पूजा करू शकतात. परंतु तुम्हाला जर का 4था दिवस असेल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही. जर का तुम्हाला सुतक असेल तर तरी देखील तुम्हाला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही. मग अशा वेळेस तुम्ही मनोभावे घरातल्या घरात मानस पूजा करून झाडाची पूजा करू शकतात. बघा, या दिवशी वटसावित्रीची कथा ऐकण्याला किंवा वाचण्याला देखील महत्त्व आहे. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर आवर्जून वटसावित्रीची कथा आपल्याला ऐकायची आहे किंवा वाचायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी ओटी भरली जाते. 5 महिलांची या दिवशी आंब्याने आणि गव्हाने ओटी भरली जाते. या वटपौर्णिमेला खास करून गहू घेण्याची पद्धत आहे. गहू आणि आंबा घेऊन तुम्हाला 5 सुवासीन महिलांची ओटी भरायची आहे. त्याचप्रमाणे सावित्रीची देखील ओटी भरण्याची परंपरा आहे. तुम्ही खना नारळाने ओटी भरू शकतात किंवा तुम्ही ब्लाऊज पीस घेऊन यावर तुम्ही थोडेसे गहू घेऊन आंबा ठेवून तुम्ही खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी या 5 वस्तू घेऊन एखादा सुट्टा रुपया किंवा 5 रुपयाचं नाणं घेऊन तुम्ही वटसावित्रीची ओटी भरू शकतात. तर आपल्याला या पद्धतीने या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना ह्या गोष्टींचं आपल्याला आवर्जून, या नियमांचं आपल्याला आवर्जून पालन करायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी जो राहुकाळ आहे हा राहुकाळ 1 ते 1.5 तासांचा असतो. या वेळेत आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही. शक्य झाल्यास आपण शुभ मुहूर्तावर पूजा करण्याचा आपल्याला बघायचं आहे. त्याचप्रमाणे ज्यांना शक्य नाही त्यांनी 12 वाजेपर्यंत वडाच्या झाडाची पूजा केली तरी चालेल. वडाच्या झाडाची पूजा कशी करावी याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल. तो पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.